नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपलं जीवन जर आपल्या ताब्यात असेल ना तरच आपण आपल्या जीवनाचं ध्येय प्राप्त करू शकतो. जसं आपल्या जीवनाचं नियंत्रण आवश्यक असतं ना, त्याचप्रमाणे रस्त्यावर वेगाचं नियंत्रणही तितकंच गरजेचं असतं. आपण असं नेहमी म्हणतो की होईल 2 मिनिटाचा उशीर पण जीवन राहील सुरक्षित, किंवा मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक, अपघात टाळा आणि नियम पाळा. हे असे अनेक स्लोगन आपण वाचतो आणि काय करतो तर दुर्लक्ष करतो. आणि मग काय होतं, जे अपघात होतात त्याला आपण कायद्यांना किंवा सरकारला किंवा समाजाला इतर कोणाला तरी दोषी ठरवतो. पण या सगळ्यांमध्ये नक्की आपली भूमिका काय आहे, हे अपघात टाळण्यासाठी आपण काय करू शकतो, या सगळ्यांची गरज आहे. आणि म्हणूनच आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे रस्ते सुरक्षा, लोकसहभाग व उपाययोजना. रस्ते सुरक्षा, लोकसहभाग व उपाययोजना या महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आपण आपल्या इथे तज्ज्ञ व्यक्तीलाच आमंत्रित केलेले आहे. आपल्याबरोबर आहेत श्री बाळासाहेब पाटील. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. श्री बाळासाहेब पाटील पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे शहर येथे कार्यरत आहेत. सरांबद्दल सांगायचं तर एक सकारात्मक, संवेदनशील कार्यकर्ता अधिकारी आहेत. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त म्हणून केलेली कामगिरी अत्यंत उल्लेखनीय आहे. कोविड काळात लाखो कामगारांना त्यांच्या गावी सुखरूप जाण्यासाठी ते व त्यांचे सहकारी सतत कार्यरत राहिले. वाहतूक स्वयंसेवक माध्यमातून समुदाय पोलिसींचे असे एक मॉडेल त्यांनी उभारलं असून लोकसहभागातून रस्ते सुरक्षिततेचा अभिनय पॅटर्न सध्या आपल्याला बघायला मिळत आहे. त्यांच्या या कामामध्ये किंवा यातून आपण आपली भूमिका कशा पद्धतीने चोख पार पाडू शकतो हे आपण त्यांच्याकडून अधिक मार्गदर्शन करून जाणून घेऊ शकतो. कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. कारण अतिशय चांगला आणि महत्त्वाचा विषय आजचा आपला असं आपण म्हणू शकतो की रस्ते सुरक्षा आणि त्यातला लोकसहभाग. म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये जेव्हा आपण म्हणतो ना की आपली भूमिका, ही भूमिका नक्की काय आहे त्याचा आपण आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये जे आपण जाणून घेणार आहोत. जसं आपण म्हणतो की जगातील सर्वात जास्त रस्ते अपघातांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो आणि ह्या सगळ्यांमध्ये मृत्यूपैकी 10% यालाही लोक जबाबदार असतात. तर या सगळ्यातून मला हे नक्की जाणून घ्यायचं की या अपघातांच्या संख्यांचा रेशो नक्की काय आहे, म्हणजे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर. आपण आज खरं तर अत्यंत महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा करतो आहोत. आपल्या माहितीसाठी सांगतो, आपल्या देशभरामध्ये साधारणतः 4.5 लाख अपघात हा प्रत्येक वर्षी होतात. त्यापैकी 1,50,000 लोकांचे मृत्यू अशा अपघातामध्ये होतात. म्हणजे आपल्या देशामधला अपघाताची जी संख्या आहे, मृत्यूची संख्या आहे, मला वाटतं कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये जेवढी लोक मृत्युमुखी पडली होती तेवढीच लोक प्रत्येक वर्षी अपघातामध्ये मृत्युमुखी पडतात. महाराष्ट्रामध्ये बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः 30,000च्या आसपास प्रत्येक वर्षी अपघात होतात आणि त्यापैकी 12,000 ते 13,000 लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागतात. हे आकडे सगळे बघितले तर आपण कुठल्याही महारोगापेक्षा किंवा कुठल्याही साथीपेक्षा अशा स्वरूपाच्या अपघातामध्ये हे मृत्यू होतात. मृत्यूचं प्रमाण, लोकसहभाग याच्यासाठी आवश्यक आहे की प्रत्येक मृत्यू झाल्यानंतर ज्यांच्या कुटुंबापैकी एखादी व्यक्ती अपघातग्रस्त झालेली आहे त्या कुटुंबांना हे खऱ्या अर्थाने त्याची झळ बसते आणि त्याची दाहकता समजते, परंतु इतरांना त्या गोष्टीची दाहकता समजत नाही. आणि मग लोकांना जे मोटर वाहन कायदा आहे किंवा मोटर वाहन कायदा कोणासाठी आहे, आपण सार्वजनिक ठिकाणी प्रवास करत असताना, वाहन चालवत असताना कोणकोणत्या बाबीची आपण लक्ष द्यायला पाहिजे, ह्या गोष्टीची जाणीव लोकांना राहत नाही आणि ती राहावी म्हणून लोकांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. लोकांना जास्तीत जास्त अवेअरनेस त्यांच्यापर्यंत झाला पाहिजे. ज्यावेळेस सार्वजनिक ठिकाणी आपण वाहन चालवत असतो त्यावेळेस कोणकोणत्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत. त्यामुळे फक्त आपलाच स्वतःचा जीव वाचत नाही तर इतरांचा सुद्धा जीव वाचवण्यामध्ये ते मोठ्या प्रमाणात मदत होते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणची जबाबदारी ही दुय्यम जबाबदारी आहे, दुहेरी जबाबदारी आहे. दुहेरी जबाबदारी यासाठी की आपण घरामध्ये काहीही केलं तर त्याचं झळ हे आपल्या स्वतःला किंवा आपल्या कुटुंबाला बसते, परंतु सार्वजनिक ठिकाणी आपली चूक हे निष्पाप लोकांच्या जीवितहानीस कारणीभूत होऊ शकते. म्हणून लोकसहभाग खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. अगदी खरं आहे सर. जसं आता तुम्ही सांगितलं की अपघातांचं प्रमाण, ज्या पद्धतीचे आकडे तुम्ही सांगितले ते खरंच आहे आणि ही गोष्ट अशी आहे ना की ते आपण बंद नाही करू शकत, पण त्याची संख्या नक्कीच कमी करू शकतो. आणि ती कमी करण्यासाठी काय काय उपाययोजना आहेत ते तर आपण जाणून घेणारच आहोत. मला मुळात विचारायचे की अपघात होतात ते आपण टाळू शकत नाही, पण अपघात होऊ नये म्हणून काय करणं गरजेचं आहे आणि शासन स्तरावर काय उपाययोजना चालल्या आहेत त्याच्यासाठी. अपघाताची संख्या पाहता
केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रितपणे या संदर्भात उपाययोजना करत आहे. त्यामध्ये माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी या बाबतीमध्ये वारंवार सूचना दिलेल्या आहेत. या बाबतीत कमिटी नेमलेली आहे आणि यामध्ये अपघात कमी करण्यासाठी फक्त एक घटक कारणीभूत नाही तर वेगवेगळे घटक कारणीभूत आहेत. त्या प्रत्येक घटकाची आपली जबाबदारी आपल्या कर्तव्यामध्ये कशी वाढ केली पाहिजे आणि अपघाताची संख्या कमी करण्यामध्ये त्यांनी कसा रोल प्ले केला पाहिजे या संदर्भात त्यांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ ब्लॅक स्पॉट्स जे असतात, ब्लॅक स्पॉट आपण ह्याला असं म्हणतो की मागील 3 वर्षामध्ये 5 किंवा 5 पेक्षा अधिक अपघात जर एकाच ठिकाणी 500 मीटरच्या स्ट्रेचमध्ये होत असतील किंवा एकाच ठिकाणी 10 पेक्षा अधिक मृत्यू होत असतील तर अशा एखादा रस्ता तो आयडेंटिफाय आपण करतो आणि ते कोणत्या कारणामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होतात हे पाहतो. त्यामध्ये जर रस्त्याची दुरावस्था असेल, अचानक वळण असेल किंवा साईनबोर्ड्स नसतील तर जे कारण असेल त्या बाबतीमध्ये ज्यांचे रस्ते आहेत म्हणजे PWD असेल, इकडे मुंबईमध्ये MMRD असेल, MSRDC असेल, ज्यांनी हे रस्ते बांधलेले आहेत, नॅशनल हायवे अथॉरिटी असेल, या ज्यांनी रस्ते बांधलेले आहेत त्या सर्वांना या बाबतीमध्ये त्या रस्त्याचे ज्या अडचणीमुळे अपघात होतात ती अडचण दूर करण्यासाठी ब्लॅक स्पॉट इरॅडिकेशनचा एक स्कीम असते. प्रत्येक वर्षी ह्याच्यावर करोडो रुपयाचा फंड्स दिला जातो आणि यामध्ये अपघात कमी करण्यासाठी ह्या जिल्हाधिकारी लेवलला एक कमिटी आहे, राज्यस्तरावर कमिटी आहे. या मार्फतीने प्रत्येक वर्षी अशा स्वरूपाचे रिपोर्ट जमा करून आपण ब्लॅक स्पॉट इरॅडिकेशन करतो. आता अलीकडेच आयरॅड म्हणून एक ॲप सुरू केलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीकडून. आयरॅड ॲप हा इंटिग्रेटेड रोड ॲक्सिडेंट डेटा कलेक्शन संदर्भातला ॲप आहे. आपल्याकडे पोलीस स्टेशनला एखादा अपघाताचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या बाबतीतली माहितीची ॲक्युरेसी ही खूप कमी असायची. त्यामुळे अपघाताचं खरं कारण शोधण्यासाठी आपल्याला पाठीमागचा डेटा बघावा लागतो. तो डेटा जर चुकीचा असेल तर अपघाताचं कारण शोधण्यामध्ये सुद्धा अपयश येतं. त्यामुळे योग्य कारण शोधण्यासाठी आयरॅड ॲपमध्ये स्पॉटवर जाऊन कोणत्या ठिकाणी एक्झॅक्टली अपघात झालेला आहे त्याचं लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड घेतलं जातं, कोणत्या वातावरणामध्ये अपघात झालेला आहे, दिवसा झालेला आहे, रात्री झालेला आहे, पावसाळ्यामध्ये झालेला आहे, हिवाळ्यामध्ये झालेला आहे, उन्हाळ्यामध्ये झालेला आहे, अपघाताचं कारण नक्की काय आहे, चालक दारू पिऊन वाहन चालवत होता का, पिरियड ऑफ टाईम तो काम करत होता का, किंवा इतर कोणती कारणं होती की ज्यामुळे तो अपघात झालेला आहे, रस्त्याचं कुठलं कारण आहे का, या सगळ्या कारणांचा शोध घेतला जातो. जो अपघाताचे मुख्य 3 कारणं आहेत, मॅन, मीडियन, मशीन. मॅन म्हणजे ड्रायव्हर जो वाहन चालवतो, मीडियन म्हणजे ज्या रस्त्यावरून तो वाहन चालवतो तो रस्त्यामध्ये काय अडचण आहेत का, आणि मशीन म्हणजे जे वाहन तो चालवतो त्या मशीनमध्ये काय अडचण आहेत का. या 3 कारणामुळे जे अपघात होतात ते अपघाताचं कारण त्या पूर्ण आयरॅड ॲपमध्ये आपल्याला म्हणजे त्यामध्ये नमूद करता येतं आणि त्यामधून जे अनालिसिस होतं ते ॲक्युरेट अनालिसिस असतं. त्यामधले खरे ब्लॅक स्पॉट जे असतात ते खरे आयडेंटिफाय केले जातात आणि ते कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. दुसरा मुद्दा, ज्या लोकांचे आता अपघातामध्ये मृत्यू झालेले आहेत त्यातले 60% अधिक मृत्यू हे गोल्डन आवर्समध्ये त्यांना मदत न मिळाल्यामुळे झालेले आहेत. गोल्डन आवर्स म्हणजे काय, अपघात झाल्यानंतर पहिला 1 तास, ज्या 1 तासामध्ये त्याला तात्काळ प्राथमिक उपचार झाले पाहिजेत, प्रथम उपचार झाले पाहिजेत आणि योग्य ती वैद्यकीय मदत मिळाली पाहिजे. त्या कालावधीत जर वैद्यकीय मदत नाही मिळाली तर निश्चितपणे एक्सेस ब्लिडिंग होऊन किंवा इतर कारणामुळे त्याचा मृत्यू होतो. 70% 60%च्या वर अपघात साधारणतः या दरम्यान असे होतात. तर हे कमी करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट लेवलला हायवे ट्रॅफिकने मृत्युंजय योजना सुरू केलेली आहे. प्रत्येक लेवलला 108 ॲम्ब्युलन्सची सोय पूर्ण महाराष्ट्रभर आहे. त्याचप्रमाणे सेव्ह लाईफ फाउंडेशनच्या वतीने किंवा इतर सगळ्या NGOज जे आहेत यांच्या वतीने सर्व ट्रॅफिक कर्मचाऱ्यांना जे फर्स्ट रिस्पॉन्डर आहेत, अपघाताच्या ठिकाणी पहिल्यांदा पोहोचतात, अशा सर्व लोकांसाठी प्रथम उपचाराची ट्रेनिंग त्यांनी आयोजित केलेलं आहे. असंख्य कर्मचारी आमचे साधारणतः 500च्या वर कर्मचारी ठाणे शहरामध्ये हे प्रशिक्षित झालेले आहेत आणि त्यांनी बऱ्याच लोकांचे जीव वाचवण्यासाठी मदत झालेली आहे. अगदी खरं आहे सर. त्याच्याच अनुषंगाने मला विचारायचं होतं की बऱ्याचदा असं होतं की एखादा अपघात झालेला असतो पण त्याचा जीव वाचवण्यासाठी अरे मी कुठे अडकणार तर नाही, मी पुढे कसा येऊ, आणि त्याच्यासाठी ते जे नवीन कायदे झाले त्या सगळ्यांविषयी आपल्याला जाणून घ्यायचंच आहे. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीशी. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत. आजचा आपला विषय आहे रस्ते सुरक्षा, लोकसहभाग व उपाययोजना, आणि आपल्याबरोबर आहेत श्री बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे शहर. सर, खरं तर मगाशी आपला जो मुद्दा होता ती चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची, पण तत्पूर्वी आपण एक फोन घेऊया. श्री रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत जळगाववरून. नमस्कार. हॅलो, बोला रवींद्रजी, प्रश्न विचारा. हा नमस्कार सर, माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की ड्रायव्हिंग लायसन्स देताना देखील म्हणजे त्याशिवाय लायसन्स दिलं जात नाही की सर्व नियमांची माहिती सर्वसामान्य नागरिकाला पाहिजे, आणि
प्रत्येक नागरिकाची देखील जबाबदारी आहे की गाडी चालवताना वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे. पण सुशिक्षित असो अथवा अशिक्षित असो, कळतं पण वळत नाही अशी अवस्था लोकांची होती आणि ते वाहतुकीच्या नियमांचं पालन करत नाही. याचा परिणाम वाहतूक जाम होणं, तिथे गोंधळ निर्माण होणं असं देखील होऊ शकतं, अपघात देखील होऊ शकतात. तर यासंबंधी नागरिकांनी काय आचारसंहिता पाळली पाहिजे. आणि दुसरा प्रश्न मला असा आहे की छोटे गाव असो, मोठे गाव असो किंवा मोठे शहर असो, त्यामध्ये जी वाहतुकीची व्यवस्था आहे ते नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिसांची व्यवस्था आपण अगदी सक्षमपणे करतात. पण आम्हाला प्रवास करताना असं कधी कधी जाणवतं की तिथे वाहतूक पोलीस उपस्थित नसतो किंवा तुमच्याकडे कमी संख्या देखील असेल, तेही कदाचित कारण असावं. तर वाहतूक पोलिसांची संख्या आणि वाहतुकीचे नियोजन याबद्दल तुमच्या काही कल्पना आहेत की ज्यातून नागरिक आणि वाहतूक पोलीस यांच्यात देखील समायोजन होऊन चांगलं काम होईल. नक्कीच, धन्यवाद रवींद्रजी. नक्कीच सर, खरं तर त्यांचा पहिला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपण घेऊच, पण दुसरा जो प्रश्न होता की बऱ्याच ठिकाणी काही वेळेला की तिथे नियमांचं पालन होत नाही आणि तिथे आपले समजा कोणी ट्रॅफिक किंवा कोणी उपस्थित नसतील वाहतूक पोलीस, तर कशा पद्धतीने ती समस्या सोडवली जाते? अगदी बरोबर आहे आपलं म्हणणं की प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे एवढे पॉप्युलेशन आहे, व्हेकल पॉप्युलेशन एवढं मोठं आहे आणि प्रत्येक ठिकाणी पोलीस, प्रत्येक चौकात पोलीस लावणं हे शक्य होत नाही आहे. परंतु मेगा सिटीजमध्ये, मेट्रो सिटीजमध्ये आता सध्या मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये आणि सर्व महाराष्ट्रातल्या मुख्य सिटीमध्ये CCTV कॅमेरेज हे लावलेले आहेत. CCTV कॅमेऱ्याचं जाळं हे पूर्ण शहरामध्ये आता सध्या सुरू आहे आणि त्यामध्ये PTZ कॅमेरे आहेत, ANPR कॅमेरे आहेत, त्यामध्ये ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीड करू शकतात, चेहरा रिकग्नाइज करू शकतात, नंबर प्लेट जर फॅन्सी चुकीची असेल ते सुद्धा एडिट करून आपल्याला त्याची रिकग्नाइज करता येऊ शकते. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा, त्यांनासुद्धा कारवाईपासून वाचता येत नाही. रात्री नाईट व्हिजन असणारे चांगले कॅमेरे आहेत, त्यामुळे रात्रीच्या सुद्धा अशा स्वरूपाच्या ट्रॅफिक व्हायोलेशन स्पीडने जर जात असतील, स्पीड कॅमेरे आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी जे हायवेज आहेत त्या ठिकाणी स्पीड गन्स आहेत. हे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक आपल्या त्या ठिकाणी ट्रॅफिकचं व्हायोलेशन जे आहेत ते रेकॉर्डवर येतं आणि त्या संदर्भात ई चलन जे आहे सुद्धा ते सुद्धा आपल्याला ऑटोमॅटिक त्यामध्ये करता येऊ शकतं. अगदीच खरं आहे. ई चलनविषयी आपण बोलूच, पण आपला हा जो मुद्दा राहिला होता की बऱ्याचदा असं होतं की अपघात होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, जसं तुम्ही सांगितलं, पण तरी अपघात होतात. ते झाल्यावर बऱ्याचदा असं होतं की अरे मी जाऊन मदत केली तर पोलिसांचा ससेमिरा तर माझ्या मागे लागणार नाही ना, आणि त्याबद्दल एक नवीन कायदाही आलाय, तर त्याबद्दल थोडंसं सांगा. अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे अपघातामध्ये ज्या लोकांना पहिल्या 1 तासामध्ये मदत मिळत नाही त्यापैकी 60% वर मृत्यू जे आहेत ते अशा गोल्डन आवर्समध्ये मदत न मिळाल्यामुळे होतात. याच्यावर केंद्र सरकार, राज्य सरकारांनी अत्यंत गांभीर्याने घेऊन या संदर्भात एक कायदा नुकताच आलेला आहे. त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे, केंद्रीय मोटर वाहन कायद्याच्या 168 मध्ये आणि 169 मध्ये त्यामध्ये बदल केलेले आहेत. आणि यामध्ये जो व्यक्ती अपघातग्रस्तांना एखाद्या हॉस्पिटलमध्ये तात्काळ पोचवतो, त्यांना प्रथम उपचार देतो, त्या व्यक्तीला यापूर्वी त्याचं नाव, गाव, पत्ता आणि हे सगळं हॉस्पिटलवाले विचारायचे. त्याचबरोबर पोलिसांना सुद्धा इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्या गोष्टीची आवश्यकता असायची. त्यामुळे ह्या झंझटमध्ये नको म्हणून लोक समोर यायचे नाहीत. परंतु या नवीन कायद्याप्रमाणे कुठल्याही व्यक्तीने जर एखाद्या अपघातग्रस्ताला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी हॉस्पिटलमधील कुणीही अथॉरिटी त्या व्यक्तीला त्याचं नाव, त्याची आयडेंटिटी विचारू शकत नाही, त्यांना तो अधिकार नाही. पोलीस जे त्या ठिकाणी असतील त्यांनाही त्या व्यक्तीचं नाव किंवा पत्ता, त्याची आयडेंटिटी डिस्क्लोज करण्याचे अधिकार नाही आहेत. त्या व्यक्तीने स्वतःहून सांगितलं की या अपघातामध्ये मी विटनेस बनायला तयार आहे, तरच पोलिसांना त्यामध्ये विटनेस त्यांना घेता येऊ शकतो. हा एक मुद्दा की जो त्यांना भीतीचा विषय होता. त्यांनी अपघातग्रस्तांना मदत करून तात्काळ हॉस्पिटलला पोचवायचं आहे. त्यानंतर त्यांनी कुठलीही स्वतःची माहिती न देता तिथून निघून गेला तर त्याचा कुठलाही त्या संदर्भात त्याला दंडाची शिक्षा किंवा कुठलीही शिक्षा इतर होणार नाही. हा मुद्दा क्रमांक 1. दुसरा, फक्त मदत केली एवढंच नाही तर ह्या व्यक्तीचा सत्कार पण झाला पाहिजे, सन्मान पण झाला पाहिजे. त्याला आपण मराठीमध्ये नेक व्यक्ती म्हणतो, जो अशा अपघातग्रस्तांना मदत करतो, त्याला गुड समॅरिटन म्हणतात. अशा व्यक्तींचा सन्मानही झाला पाहिजे. म्हणून आता अलीकडेच केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने एक स्कीम आणलेली आहे. त्यामध्ये अशा अपघातग्रस्तांनी जर एका व्यक्तीचा प्राण वाचवला असेल तर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी आहे, त्यांना अशा स्वरूपाचे प्रस्ताव त्या पोलिटिशियनकडून या व्यक्तीने, या नावाच्या व्यक्तीने अशा अपघातग्रस्ताला मदत केल्यामुळे त्याचे प्राण वाचले, अशा स्वरूपाचा रिपोर्ट जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाला तर या बाबतीमध्ये 5,000चं बक्षीस हे शासनाकडून, राज्य शासनाकडून त्याला दिलं जाणार आहे. हे आता लवकरच ही स्कीम हे अनाऊन्स झालेली आहे. एखाद्या महिन्याभरामध्ये या बाबतीमधली कारवाई सुरू होत आहे. अरे वा, नक्कीच. सर, आपली चर्चा चालू ठेवा, एक फोन घेऊया. शिवानंद वसेतर आपल्याशी बोलतात निपाणीवरून. नमस्कार, बोला शिवानंदजी. नमस्कार मॅडम. नमस्कार साहेब. नमस्कार. मी निपाणीवर शिवानंद वसेतर बोलतोय आणि प्रथम तुम्हाला सर्वांना रस्ता सुरक्षा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.
कारण हे रस्ता सुरक्षा आपल्या हाती आणि तुम्ही काय माहिती सांगता त्यामुळे आम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होतो मॅडम. आणि माझा प्रश्न असा आहे, आपण ज्यावेळी एखादं वाहन चालवत असतो आम्ही काय करतो की वेळ झाले म्हणून फास्ट पळवत असतो आणि वेगाचा मर्यादा काटा काही बघत नाही, काही नाही आणि आम्ही जातो फास्ट. मग त्यावेळी एखादा कायदा आडवा कुत्रा मांजर माणूस कोण बी आला त्यावेळी अपघात होण्याची शक्यता असतो. पण हायवेला सुद्धा काय झालं मॅडम, सध्या नवीन जी वाहनं आल्यात त्यांची स्पीड 120 140 स्पीडने त्यांनी पळवत असतात. पण ही स्पीडला लिमिट कंपनीच त्याने लॉक वगैरे करू शकतो काय, किंवा सरकारच्या नियमाने आपल्या पोलिसच्या नियमाने त्याला स्पीड लॉक करू शकतो काय, कारण या स्पीड अति झाल्यामुळे अपघात होऊ शकतो. का म्हणजे गाडी काय स्वतः स्पीडनं जात नसतो, आपण पळवल्यावरच त्या स्पीड वाढणार असते. पण आम्ही ध्यानात ठेवत नसतो. त्यासाठी मग याला गव्हर्नमेंट किंवा गाडीच्या कंपनीने असं स्पीड लॉक करता येतं का, माझा असा प्रश्न आहे मॅडम. नक्कीच नक्कीच. धन्यवाद शिवानंदजी. मला असं वाटतं शिवानंद यांनी जो प्रश्न विचारला आहे तो आपल्या सगळी जी जनता आहे, प्रेक्षक आहे, आणि जसं आता रवींद्रजींनी विचारलं होतं की वाहतुकीचे नियम पाळत नाही आणि स्वतः त्यांनी त्यांच्या प्रश्नामध्ये असं सांगितलं की आम्ही स्पीड वाढवतो, आम्ही नियमांचं पालन करत नाही. तर सर मला असं वाटतं त्यांच्या प्रश्नातच कुठेतरी उत्तर आहे आणि आम्ही ते करत नाही ही जाणीव कुठेतरी आम्ही करण्यामागची आहे. तर तुम्ही काय सांगाल की हे जे स्पीडचे नियम आहेत, जसं तुम्ही सांगितलं CCTV किंवा हे तर सगळे आहेत, सगळी दंडाची आकारणीही केली जाते, पण लोकांनी त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे? स्पीडच्या संदर्भात आपण म्हणता ती परिस्थिती खरोखर अगदी भयावह आहे. यामध्ये आता आपल्याकडे एक्सप्रेसवे आहेत, जो देशामधला पहिला एक्सप्रेसवे आपल्याकडे झाला. आता सर्वच प्रकारचे रोड हे अत्यंत चांगल्या स्वरूपाचे होत आहेत. सर्व मोठ्या शहरांना कनेक्टिव्हिटी अत्यंत चांगली होते आहे, झालेली आहे. आणि ते म्हणतात तेही खरं आहे की वाहनं जे आहेत ते आता सध्या हाय एंड व्हेकल्स सध्या येत आहेत आणि त्यामध्ये सहजपणे 150 160ने चालणारी वाहनं आहेत, ज्यामध्ये वाहनधारकांनाही स्वतःला वाटतं की या इतक्या स्पीडनं वाहन चालू नये, म्हणजे न जाणवण्या इतकं स्पीडमध्ये ते जाऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे याचा जे चालक बसलेले आहेत त्या चालकांना तो मोह होतो की आपण आपलं वाहन अधिक वेगाने चालवलं पाहिजे. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जसं एक्सप्रेसवेवर किंवा इतर ठिकाणी स्पीड कॅमेरे स्पीड गन्स बसवलेले आहेत, जे ठराविक लिमिटपेक्षा जास्त स्पीडने जातात त्यांच्यावर ऑटोमॅटिक केसेस केले जातात. परंतु मनाचं स्पीड कसं लावायचं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याला मनाचं स्पीड असणं अत्यंत आवश्यक आहे. स्पीड गव्हर्नर्स जे आहेत ते शासकीय वाहनांवर बसवलेले असतात, जसं ST महामंडळाच्या वाहनांवर बसवले असतात किंवा इतर ज्या लक्झरी बसेस आहेत, काही लक्झरी बसेस आहेत त्यांच्यावर बसवले जातात. परंतु जनरल सगळ्यांवर स्पीड गव्हर्नन्स सध्या बसवलेले नाही आहेत. हा RTOशी संबंधित हा विषय आहे. RTO विभाग या संदर्भात अधिक माहिती देऊ शकेल की सध्या स्पीड गव्हर्नन्स संदर्भात कसं आहे. परंतु जे शासकीय वाहनं आहेत आणि ST बसेस वगैरे आहेत याच्या संदर्भात स्पीड गव्हर्नन्स आहेत. आणि खरोखरच जर स्पीडचं लिमिट, हायेस्ट स्पीडचं लिमिट आपल्या महाराष्ट्रामध्ये जर फिक्स आहे की कुठल्या रोडवर हायेस्ट स्पीड लिमिट जाऊ शकतं, तर त्या स्पीड लिमिटपेक्षा अधिकच्या वाहनांना परमिशन मला वाटतं निश्चितपणे भविष्यात या बाबतीत होऊ शकतं. पण अधिकची माहिती हे RTO विभाग त्या संदर्भात देऊ शकतो. नक्कीच नक्कीच. जसं आता तुम्ही सांगितलं की बऱ्याच ठिकाणी सर की स्पीडचे म्हणजे जे कॅमेरेज आपण लावलेले असतात जिथून सगळं आपण नियंत्रित करू. ई-चलान मगाशी तुम्ही त्याचाही उल्लेख केला आणि ही जी दंडची रक्कम आकारली जाते, तर या सगळ्यांबद्दल आम्हाला काय माहिती द्याल की नक्की काय आहे? फेब्रुवारी 2019 पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वन स्टेट वन चलान हे ई-चलान सुरू करण्यात आलेलं आहे. यापूर्वी प्रत्येक ट्रॅफिक कर्मचाऱ्यांकडे एक पावती पुस्तक असायचं आणि त्या संदर्भात ती पावती त्यांना दंडाची पावती त्यांना दिली जायची. आता हे सगळे पावती पुस्तकं बंद झालेले आहेत आणि एक मशीन ई-चलान मशीन त्यांना देण्यात आलेलं आहे. त्या ई-चलानच्या मशीनच्या माध्यमातून ते व्हायोलेशन जे आहेत त्याचे फोटो काढले जातात आणि त्या फोटोच्या माध्यमातून त्यांचे एव्हिडन्स कलेक्ट केले जातात की त्यांनी खरोखर व्हायोलेशन केले आहे किंवा नाही. आणि त्यानंतर त्यांना ऑटोमॅटिक एक स्लिप येते, त्या स्लिपवर त्या दंडाची रक्कम असते. ते ऑनलाईन पेमेंट करू शकतात किंवा ऑफलाईन पेमेंट, काही शहरामध्ये आमच्याकडे ऑफलाईन पेमेंटसुद्धा करू शकतात. तर अशा स्वरूपाची सोय हे 2019 पासून केलेली आहे. यामध्ये एकदा चलन केल्यानंतर ते डिलीट करता येत नाही किंवा ते जर दुसऱ्या वाहनाचं गेलं असेल, एका वाहनाचा नंबर दुसऱ्या वाहनावर गेला असेल तरच अशा स्टेजमध्ये ते डिलीट करता येतं, अदरवाईज ते डिलीट करता येत नाही. अशा स्वरूपाची सोय 2019 पासून करण्यात आलेली आहे. आणि जे CCTV कॅमेरे वेगवेगळ्या शहरामध्ये लावलेले आहेत त्यामध्ये हे चलन कॉन्फिगर केलेलं आहे. त्यामध्ये ऑटोमॅटिक त्या बाबतीमध्ये जर वाहनांनी सिग्नल जम्प केला असेल किंवा झेब्रा क्रॉसिंग पास केला असेल किंवा स्टॉप लाईन पास केली असेल तर अशा वाहनांवर आपल्याला त्याच ठिकाणी
CCTVच्या माध्यमातून ई चलन करता येऊ शकतं आणि त्याचा अतिशय चांगला रिस्पॉन्स पूर्ण महाराष्ट्रभर सध्या मिळतो आहे. नक्कीच नक्कीच सर, आजचा हा जो विषय आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण रस्ते सुरक्षा, लोकसहभाग आणि उपाययोजना यांच्याविषयी जेव्हा आपण बोलत आहोत आणि त्याचमध्ये ठाण्यामध्ये तुम्ही लोकसहभागातून अत्यंत भरीव अशी कामगिरी केली, उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तर अशा काय योजना तुम्ही लोकसहभागातून राबवल्या आणि कसा लोकांचा तुम्हाला प्रतिसाद मिळाला याविषयी आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. ठाण्यामध्ये किंवा इतर शहरांमध्ये आता जे पहिला प्रश्न होता आहे त्यामध्ये लोकसहभाग हा अत्यंत आवश्यक आहे की प्रत्येक वेळी फक्त पोलिसांची संख्या, आता मगाशी जो विषय झाला की पोलिसांची संख्या पुरेशी होईल असं नाही आहे आणि पोलिसांची संख्या वाढवण्यासाठी सुद्धा लिमिटेशन्स आहेत. तर या संख्येच्या वाढवण्याच्या फंदात न पडता लोकांचा सहभाग जर ट्रॅफिकच्या विषयासंदर्भात घेतला तर त्याचा अतिशय चांगला परिणाम होतोय. ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर आम्ही एका 2-3 चौकामध्ये असं निदर्शनास आलं की काही लोक जे उच्चभ्रू लोक आहेत, अतिशय चांगल्या प्रोफेशनमधली लोक आहेत, ते रस्त्यावरच्या चौकामध्ये उतरत आहेत आणि ट्रॅफिक जॅमची समस्या स्वतः शिट्टी वाजवून ते ट्रॅफिक क्लिअर करतायत. ज्यावेळेस हे पाहिलं त्यांना विचारलं की तुम्ही हे कसं काय करताय, तर ते म्हणाले प्रत्येक वेळेस तुम्हीच याल किंवा सगळे कर्मचारी येतील आणि ते ट्रॅफिक काढतील असं होणार नाही. कधी कधी आम्हालाही करावं लागेल. आम्ही इथले नागरिक आहोत, इथल्या समस्येचा उपाय सर्व शासनानेच करावेत असं नाही आहे, आमचाही सहभाग त्यामध्ये असला पाहिजे. आणि यातून मला असं वाटलं की हे काही ऑर्गनाइज्ड स्ट्रक्चर असलं पाहिजे. हे जे प्रत्येकजण आपापल्या तऱ्हेने किंवा आपापल्या पद्धतीने लोकसहभाग नोंदवत आहे ह्याचं एक कुठेतरी ऑर्गनाइज स्ट्रक्चर व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही ठाण्यामध्ये एक ट्रॅफिक व्हॉलंटियर्स म्हणजे वाहतूक स्वयंसेवक ही संकल्पना सुरू केली. याचा उद्देश असा आहे की प्रत्येक चौकामध्ये आपण कर्मचारी देऊ शकत नाही, परंतु त्या चौकामध्ये आवश्यकता असते. काही पीक आवर्स असतात, दिवसातले काही महत्त्वाचे वेळ असतात की ज्यामध्ये ट्रॅफिक जॅमची समस्या असते. त्या दरम्यान जर त्याच एरियातला व्हॉलंटियर्स त्या ठिकाणी उभा राहून हातामध्ये शिट्टी आणि डोक्यावर कॅप असेल तर त्याची एक वेगळी आयडेंटिटी तयार करून आपण त्या ठिकाणी त्याला उभा करून वाहतुकीची समस्या 2 तास 3 तास त्या ठिकाणी निराकरण करू शकतो आणि त्याच्या वेळेनुसार करू शकतो. आणि यामध्ये अशीच पद्धत आहे की प्रत्येक व्यक्तीने किमान आपल्या एरियातले ट्रॅफिकचा महत्त्वाचा पॉईंट आणि आपण आठवड्यातनं कोणत्या तासामध्ये हे योगदान देणार आहोत हे फिक्स करायचं. कुठलंही बंधन नाही की कुठल्या दिवशी करायचं आहे, तो त्याच्या वेळेनुसार आठवड्यातले काही तास हे योगदान देण्यासाठी पुढे येईल. आणि ज्यावेळेस तो पुढे येईल त्यावेळेस त्याच्या हद्दीमधला महत्त्वाचा जो चौक आहे त्या चौकामध्ये उभा राहायचं आहे. त्याला आम्ही कॅप देणार, त्याच्यावर वाहतूक स्वयंसेवक लिहिलेला असणार, त्याला शिट्टी देणार ज्याच्या आधारे तो इतरांना सूचना देऊ शकतो. आणि आमचे बीट मार्शल जे आहेत ते बीट मार्शल्स त्याच्या सोबतीला तिथं असणार आहेत. त्या बीट मार्शलचा एक व्हॉट्सअप ग्रुप केलेला असतो. जर वाहतूक स्वयंसेवकाला त्या ठिकाणी कुठलीही अडचण आली तर 2 मिनिटांमध्ये 3 मिनिटांमध्ये आमचा बीट मार्शल त्या मदतीला तिथं पोहोचू शकतो. आणि 2-2 तासाचे योगदान, 3-3 तासाचे योगदान हे देण्याचे प्रयोग आम्ही साधारणतः 1-1.5 वर्षापासून सुरू केलेले आहेत. करोनाच्या कालावधीमध्ये ह्या लोकांना पब्लिक एक्सपोजर असू नये यासाठी आम्ही ती योजना थोडी थांबवली होती. आता पुन्हा अधिक जोमाने ती योजना सध्या सुरू आहे. त्यामध्ये सर्व क्षेत्रातील लोक आहेत, डॉक्टर्स आहेत, वकील्स आहेत, इंजिनियर्स आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आणि अत्यंत आनंदाने ते काम करत आहेत. ह्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असा होतोय की लोकांना ट्रॅफिक पोलिसांची परिस्थिती समजते आहे. ट्रॅफिक पोलिसांनी रस्त्यावर उभा राहताना रस्त्यावरचे त्रास काय आहे, नक्की त्यांचं इंटरॅक्शन लोकांच्या बरोबर असं का होत आहे, या सगळ्यांची कारणं आणि त्याची उत्तरं त्यांना तिथे मिळत आहेत. आणि ट्रॅफिक पोलिसांना एक सामाजिक फीडबॅक मिळतो आहे की नक्की काय अडचण आहे, या ठिकाणचं ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी काय करायला पाहिजे या संदर्भातला अत्यंत सकारात्मक फीडबॅक आम्हाला मिळतो आहे. आणि ही योजना निश्चितपणे अतिशय सकारात्मक पद्धतीने पुढे जात आहे. मला असं वाटतं खरंच खूप छान अशी योजना आणि फक्त म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी ही योजना राबवली गेली पाहिजे. कारण काय होतं की त्यातून लोकसहभाग तर होतोच आणि लोकांना स्वतःची जबाबदारी कळते, जाणीव कळते, तुमच्या समस्या काय आहेत तेही कळतात. अगदी खरं आहे. सर, पुढचा आपल्याला प्रश्न घ्यायचा त्याआधी फोन घेऊया. बोला. धुमाळ बोलतो नाशिकहून. बोला. 20 वर्षापूर्वी माझा अनुभव असा आहे की आम्हाला बाहेरगावी जायचं होतं. एक नवी इंडिका ठरवली आम्ही आणि तो ड्रायव्हर पण तरुण होता आणि त्याचं काही 40-50 वर्ष स्पीड चालत होतं. आम्हाला घाई होती जायची. तर त्याला विचारलं, म्हणलं काय गाडी काय एवढं हळू चालवतो. तो नाव काका 8 दिवसापासून झोपणे, सारख्या ड्युट्या चालू आहे म्हणे. म्हणलं असं जर मग ड्रायव्हर असेल तर तो घेऊन जाणं काय अर्थ आहे, रस्त्यात काय झालं तर काय करायचं. मग अशा लोकांच्या जे भाडुती गाड्यांसाठी आपण काय दक्षता घेणार. नक्कीच. माझा दुसरा एक प्रश्न असा आहे, आता ज्येष्ठांसाठी हेल्मेट आपलं ऐच्छिक ठेवावं, कारण त्याच्या भोवती बराच मोठा अनुभव असतो गाडी चालवण्याचा. आता मी स्वतः 28 वर्ष राजूर जिल्हाभर फिरलो, कुठे मला परमेश्वर अपयश आले नाही. दर 3 वर्षांनी मी सर्व्हिसिंग करत होतो
आणि रस्त्याचे वेपावून व्यवस्थित गाडी उन्हाळा पावसाळा याच्यामध्ये भर पावसाचे बरंच फिरलो मी. नक्कीच प्रल्हादजी. हां, धन्यवाद सर. तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. सर, अगदी थोडक्यात त्यांना काय सांगाल तुम्ही? खरं तर ड्रायव्हरच्या ओव्हर टायर्डनेसमुळे अपघात होतात. मी पहिल्यांदा असं नमूद केलेलं आहे. हे प्रत्येक व्यक्तीने त्यांनी अतिशय महत्त्वाचं सांगितलं की प्रत्येक वेळेस जास्तीत जास्त तास वाहतूक केलेला किंवा रात्रभर जागलेला ड्रायव्हर जर आपण घेऊन जात असेल तर त्याचा परिणाम अपघातामध्ये होणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने असे ड्रायव्हर निवडताना त्यांनी रात्री कुठं ड्रायव्हिंग केलेलं आहे, माझ्याकडे यायच्यापूर्वी त्यांनी काय काय त्रास दिलेला आहे, त्या चेहऱ्यावर दिसत आहे की त्याची झोप झालेली नाही, अशा ड्रायव्हर घेणं टाळावं. आपल्याला एखाद्या ठिकाणी लवकर जायचं आहे, हा मुद्दा लवकर आयुष्यातून जायचं नाही, आपल्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचं आहे. त्यामुळे हा मुद्दा आयुष्याशी संबंधित आहे, जीवन मरणाशी संबंधित आहे. याला इतक्या लाईटली न घेता निश्चितपणे गांभीर्याने घेऊन अशा प्रकारचे ड्रायव्हर निवडताना विचार करावा. दुसरा मुद्दा जो आहे तो मला वाटतं त्यांचा जो होता ज्येष्ठांच्या ह्याच्या प्रतीचा तो आपण घेऊच. खरं तर वाहतुकीच्या नक्की समस्या काय आहेत आणि त्याच्यामध्ये आपली भूमिका काय आहेत, आपण नक्की काय केलं पाहिजे याविषयी जाणीवपूर्वक विचार करणं आणि ते इम्प्लिमेंट करणं हे खूप गरजेचं आहे. ही चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एक स्वागत. अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करत आहोत की रस्ते सुरक्षा लोकसहभाग उपाययोजना आणि आपल्याबरोबर आहेत पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे शहर श्री बाळासाहेब पाटील. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी खरं तर जो प्रश्न होता प्रल्हादजींचा सुद्धा, मला असं वाटतं की त्यांनी जे सांगितलं की हेल्मेट ऐच्छिक असावं, पण खरं तर त्याच्यापेक्षा आपला जीव खूप महत्त्वाचा आहे आणि ती जाणीव असणं खूप महत्त्वाचं आहे. काय सांगाल तुम्ही? खरं तर त्यांनी जे मुद्दा उपस्थित केला की वयोवृद्ध किंवा सिनियर सिटीजन जे आहेत त्यांच्यासाठी हेल्मेट ऐच्छिक असावं आणि त्यांचा अनुभव जास्त आहे, 28 वर्ष ते गाडी चालवत आहेत. खरं तरी दोन्ही मुद्दे अपघातग्रस्त होण्यासाठी म्हणजे सकारात्मक नाही आहेत. ह्या दोन्ही मुद्द्यामध्ये 28 वर्षाचा अनुभव आपल्याला जरी असेल तरीसुद्धा समोरच्या माणसाला 1 दिवसाचा अनुभव असू शकतो. अपघात 2 वाहनांमध्ये होतो. एका वाहनामध्ये अपघात फक्त ड्रायव्हरच्या चुकीमुळे एखाद्या झाडावर आपडलं तर होऊ शकतो, वाहनांच्या नादुरुस्तीमुळे होऊ शकतो. परंतु समोरचा व्यक्ती जर अप्रशिक्षित असेल आणि त्याच्याबरोबर जर अपघात तुमच्या 28 वर्षाचा अनुभव तिथं कामाला येणार नाही, ज्यावेळेस अपघात होईल त्यावेळेस तुम्हाला हेल्मेट तुमचं प्राण वाचवू शकतो. आणि सिनियर सिटीजन असेल तरीसुद्धा त्यांच्यासाठी तर अधिक आवश्यकता आहे की त्यांनी हेल्मेट वापरलंच पाहिजे. कारण माझ्या माहितीप्रमाणे आणि जो डाटा सांगतो तो 70% अपघातामध्ये जे मृत्यू होतात ते हेल्मेट न वापरण्यामुळे होतात. जे 2 व्हीलर्समध्ये आणि दुर्दैवाने 2 व्हीलर्स आणि पेडेस्ट्रियन जे पायी जातात यांच्यामधले अपघातामधली मृत्यूची संख्या 70% आहे. त्यामुळे 2 व्हीलर्स चालवणारे पायी जाणाऱ्या लोकांच्या संदर्भात त्यांना उडवणारी संख्या जास्त आहे. पाठीमागून येऊन टोकर दिली अशा लोकांना सुद्धा प्रिकॉशन घेणं की आपण झेब्रा क्रॉसिंग कुठं क्रॉस करतो आहे, झेब्रा क्रॉसिंगवरूनच क्रॉस करतोय का रस्ता, योग्य ठिकाणाहून चालतोय का, ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. रस्त्याच्या मधोमधून चालणे, रस्त्याच्या साईडनं न चालणे किंवा झेब्रा क्रॉसिंगवरून क्रॉस न करणे या गोष्टीसुद्धा मृत्यूला कारणीभूत ठरतात. त्यामुळे मला निश्चित वाटतं की हेल्मेट हे अत्यंत आवश्यक आहे, स्वतःच्या प्राणासाठी आहे, आपल्या कुटुंबियाच्या रक्षणासाठी आहे. हे ऐच्छिक अनैच्छिक हा मुद्दा न ठेवता आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरलं पाहिजे. अगदी खरं. इथे आपण असं म्हणू शकतो की सर, जे नियम आहेत किंवा जे कायदे आहेत ते आपल्यासाठी आहेत, ते फक्त पुस्तकात लिहिण्यासाठी किंवा फक्त सांगण्यासाठी नसून ह्या नियमांचं आणि कायद्यांचं पालन जर आपण केलं ना तर नक्कीच प्रत्येक नागरिक हा सुरक्षित राहू शकतो. आपल्याला एक फोन आलेला आहे दादा उबाळे, तो फोन आधी घेऊया. नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा आहे की बोला, तुमचा प्रश्न विचारा. हां, सध्या वाहतुकीचे नियम तोडले तर गाडीवर ऑनलाईन फाईन मारली जाते, परंतु ही फाईन बरेच जण भरत नाहीत. म्हणून ही फाईन त्वरित पोलीस विभागाला जमा होण्यासाठी प्रत्येक गाडी ही बँकेच्या अकाउंटला लिंक करण्यासाठी धोरण कधी राबवले जाईल त्याबद्दल सांगा सर. नक्कीच. धन्यवाद दादाजी. सर, असं होतं का की म्हणजे बरेच तुमच्याकडे असे अनुभव असतील की बऱ्याच वेळेला फाईन बसलेला आहे आणि तो म्हणजे तो मालक किंवा काही की फाईन पे करत नाही, अशा वेळेला काय केलं जातं किंवा काय केलं पाहिजे? फेब्रुवारी 2019 पासून जे चलन सुरू झालेलं आहे हे म्हणतात ते अगदी बरोबर आहे की फाईन कमी भरला जातो. बऱ्याचदा काही मोबाईल नंबर चेंज झालेले असतात, त्यामुळे RTO विभागाकडे वाहन नोंदणी करताना जो मोबाईल नंबर दिलेला असतो त्यातले काही मोबाईल नंबर चेंज झाल्यामुळे किंवा चुकीचा एखादा डिजिट झाल्यामुळे एका वाहनाचे फाईन कदाचित दुसऱ्या वाहनाला सुद्धा जाऊ शकतात. ते करेक्शन करायची सोय आहे, डिलीट करता येतं आणि ज्या वाहनाचं आहे त्या वाहनावर परत ते लोड करता येतं. परंतु जे फाईन भरत नाहीत या दृष्टिकोनातून सध्या 3 ते 4 लोक अदालत घेण्यात आल्या.
लोक अदालतमध्ये या बाबतीमध्ये प्रत्येकाला समन्स हे डिजिटल समन्स पाठवण्यात आलं आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रिकव्हरी ही सध्या करण्यात आलेली आहे. हे फाईन न्यायिक दृष्टिकोनातून कुठल्याही परिस्थितीमध्ये वसूल केले जाणार आहेत. यामध्ये जे फाईन भरणार नाहीत या बाबतीमधले समन्स हे त्यांच्या घरीसुद्धा काही ठिकाणी पोचवलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांना कोर्टाच्या समोर उपस्थित राहण्यासाठी समन्स दिले जातात. कोर्टाच्या समोर आल्यानंतर त्यांना जर ती केस योग्य नसेल तर कोर्ट त्यांना शून्य दंडसुद्धा करू शकतं किंवा मॅक्झिमम दंडसुद्धा करू शकतं. या बाबतीमध्ये जे परदेशामध्ये आहेत, जे आता ते मुद्दा उपस्थित केला की ज्या गोष्टी परदेशामध्ये आहेत की ज्यांचं बँक अकाउंट त्याच्याशी लिंक केलं पाहिजे, तर त्या गोष्टी ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या संदर्भातील सध्या सुरू आहेत. भविष्यात निश्चितपणे ते जे म्हणतायत तशा प्रक्रिया होऊ शकते. जसं आपण टोल भरतो आणि टोलमध्ये जे आता टॅग लावलेले होते त्या टॅगमध्ये आपलं एक अकाउंटमध्ये आपली अमाऊंट, ठराविक अमाऊंट त्या अकाउंटमध्ये जाते आणि प्रत्येक टॅक्स ह्याच्यानंतर टोलनंतर ती अमाऊंट कट केली जाते. तशीच जर एखादं व्हायोलेशन झाल्यानंतर तुमच्याकडून तशा स्वरूपाचा दंड ह्या तुमच्या अकाउंटमधून ऑटोमॅटिक डेबिट होऊ शकतो. अशा स्वरूपाचं भविष्यात ते लवकरच येईल असं साधारणतः दिसतं आहे, कारण ट्रान्सपोर्ट विभाग या संदर्भात अधिक बोलू शकेल. परंतु हे आपण म्हणतो तसं भविष्यात होईल नक्कीच. सर, खरं तर आपण बऱ्याचदा आपल्या घरोघरी एक संवाद ऐकत असतो की आई एखाद्या मुलाला आपल्याला सांगत असते की बंटी जा, पटकन जाऊन घेऊन ये, आणि त्यावेळेला आईलाही घाई असते आणि त्या बंटीलाही घाई असते. पण अशा वेळेला बऱ्याचदा असं होतं की त्या कुटुंबावर एक अवकळा पसरते. खरं तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की बरीच आपली तरुण पिढी जी आहे, यंग पिढी जी आहे, गाडी प्रत्येकाच्या हातात प्रत्येकाला हवी असते, पण ती देताना किंवा ती चालवताना काय खबरदारी घेतली पाहिजे हे मात्र पालक त्यांना सांगत नाहीत. तर काय काळजी घेणं गरजेचं आहे, पालकांची भूमिका काय आहे, आणि याच्यावर अनेक कायदेही आता निघालेले आहेत, त्या कायद्यांविषयी काय सांगाल? अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं तर मी तर असं म्हणेन की एखाद्या लहान मुलाच्या हातामध्ये एखादी बुलेट भरलेली गन दिली आणि आपण परिणामाची अपेक्षा ठेवली की यात काही होणार नाही, तर निश्चितपणे आपण अंधारात आहोत. त्यामध्ये डिस्ट्रक्शनचे होणार, त्यामध्ये वाईट गोष्टी होणार, त्यामध्ये फायरिंग होणार, त्यामध्ये मृत्यू होणार. अगदी तसंच एखादं मशीन, म्हणजे वाहन जे आहे ते मशीन आहे, हे मशीन जर लहान मुलाच्या ताब्यात दिलं, ज्याला कुठलंही प्रशिक्षण नाही आहे, ज्याला कुठलेही वाहतुकीचे नियम माहीत नाहीत, अशा लोकांना सार्वजनिक ठिकाणी जर आपण असं मशीन घेऊन पाठवलं तर आपलं काम लवकर होईल की नाही माहीत नाही, परंतु दुसऱ्याचा प्राण मात्र निश्चित जाऊ शकेल. त्याचबरोबर आपल्या मुलाचाही प्राण जाऊ शकेल. असे कित्येक उदाहरणं आहेत की जे 18 वर्षाच्या खालची मुलं, 16 वर्षाच्या खालची मुलं, ज्यांना वडिलांनाही माहीत नाही, आईला माहीत नाही, अचानकपणे चावी खिशातून घेऊन जातो आणि तो रस्त्यावर येतो. भरधाव वेगाने, त्याला वेगाची हे माहीत नसतं, वेगाची आवड असते मुलांना, आणि त्या वेगामध्ये इतर वाहनधारकांच्या अंगावर जातो, दुसऱ्याचाही मृत्यूला कारणीभूत होतो, स्वतःच्या मृत्यूला कारणीभूत होतो. अशा असंख्य प्रकरणं आम्ही पाहिलेले आहेत. आणि या बाबतीमध्ये आता अलीकडेच एक अमेंडमेंट झालेलं आहे, 199A म्हणून एक सेक्शन आहे. त्यामध्ये या बाबतीमध्ये ज्या पालकांनी मुलांना गाडी चालवायला दिलेली आहे त्या पालकांना 6 महिन्यापर्यंत शिक्षेची तरतूद केलेली आहे. 25,000 रुपये दंड या बाबतीमध्ये केलेला आहे. म्हणजे पालकांची जबाबदारी आहे की या बाबतीमध्ये आपल्या मुलांच्या हातामध्ये चावी जाणार नाही, आपलं वाहन त्याच्या ताब्यात जाणार नाही. आपण जसं एखादं प्रायव्हेट रिव्हॉल्वर किंवा पिस्टल ज्यावेळेस आपण लायसन्स धारक असतो त्यावेळेस आपण योग्य ठिकाणी ठेवतो की आपल्या लहान मुलाच्या ताब्यात जाऊ नये, अगदी तसंच वाहनाची सुद्धा सुरक्षा आपल्या लहान मुलाच्या ताब्यात ते वाहन जाऊ नये या दृष्टिकोनात केली पाहिजे. आम्ही ठाणे शहरामध्ये अशा स्वरूपाचं काउन्सिलिंग हे सध्या सुरू केलेलं आहे. लोकांना, लहान मुलं जी गाडी चालवतात त्या मुलाच्या आईवडिलांना, त्यांच्या शिक्षकांना त्या ठिकाणी बोलवून त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं की याचे परिणाम काय होणार आहेत, याचे दंड काय होणार आहेत, त्याचं परमिट कसं, लायसन्स कसं कॅन्सल होणार आहे तुमचं, भविष्यात त्या मुलाच्या नोकरीचा विषय कसा येणार आहे, कारण त्याच्या रेकॉर्डवर ते सगळ्या गोष्टी येणार आहेत. तर या दृष्टिकोनातून त्याला एक संधी दिली जाते की भविष्यात जर तुझं अशा स्वरूपाचं सापडलं तर निश्चितपणे 6 महिने जेल आणि इतर दंडाची रक्कम हे माननीय न्यायालयाकडून तुम्हाला होईल आणि त्याचा परिणामसुद्धा खूप चांगला येतो आहे. लोकांना बऱ्याचदा आम्ही ज्यावेळेस प्रतिक्रिया त्यांच्या घेतल्या त्यावेळेस लोकांना बऱ्याचदा माहीत नाही की आपली मुलं आपल्या खिशातून चावी घेऊन जातात, किंवा बरेचदा लोक सांगतात की तुम्हीच ह्यांना सांगा की माझी गाडी घेऊन जाऊ नको, हे काय ऐकत नाही माझं. म्हणजे थोडक्यात काय की या बाबतीमध्ये पालकांनी, समाजाने आणि पोलिसांनी एकत्रितपणे काम करून लहान मुलाच्या कुणाच्या हातात गाडी येत असेल तर त्या गोष्टी तात्काळ थांबवल्या पाहिजेत. आणि हा अत्यंत डिस्ट्रक्टिव्ह असणार आहेत, भविष्यात त्रासदायक असणार आहेत, अपघाताला कारणीभूत होणार आहेत. त्यामुळे या बाबतीमध्ये कायदा तर आहेच, कायदा आपल्या बाजूला आहे, परंतु लोक चळवळ होऊन लोकांना यामध्ये जागृती करणं अत्यंत आवश्यक आहे. खरंच खूप छान असा मुद्दा तुम्ही सांगितला. आणि काउन्सिलिंग म्हणजे हे जे तुम्ही सांगितलं ते खरंच खूप महत्त्वाचं आहे की जेणेकरून खरं तर बऱ्याचदा होतं की पालकांना कळत नाही किंवा नक्की काय त्याचे गंभीर परिणाम होणार आहेत. त्यासाठी काउन्सिलिंग हा प्रकार खरंच खूप छान सुरू झालेला आहे. सर, मला असं विचारायचं आहे की ह्या सगळ्या समस्यांविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा हे सगळं होतं वाहतुकीमुळे. तर वाहतुकीच्या नक्की काय काय समस्या आहेत खरं तर, म्हणजे पोलिसांनाही
तिथे आणि त्याचबरोबरीने नागरिकांनाही? प्रत्यक्षात मेट्रो शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामं सध्या सुरू असतात. विकासाची कामं सुरू असताना वाहनांची संख्या ही प्रचंड गतीने वाढलेली आहे. प्रत्येक कुटुंबाकडे 3, 4, 2च्या वर वाहनं आहेत. सदन कुटुंब असल्यामुळे त्या ठिकाणी जास्तीत जास्त वाहनं रस्त्यावर येतात. पार्किंगची समस्या आहेत. ऑफिशियल पार्किंग 1 किंवा 2 असतं. प्रत्येक कुटुंबाकडे 3-3, 4-4 वाहनं यायला लागलेली आहेत. त्यामुळे त्यांची वाहनं ते रस्त्यावर येतात. पार्किंगची समस्या वाढल्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढते आहे. त्याचबरोबर आपण जसं यापूर्वी बोललो तसं वाहनांच्या सध्या हाय एंड वाहनं रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे सहजपणे त्याचं स्पीड वाढतं आहे आणि आणि अलीकडे रस्तेसुद्धा अत्यंत चांगले झालेले आहेत. त्यामुळे ह्या हाय स्पीडची वाहनं अशा रस्त्यावर आल्यानंतर जर आपल्याला ॲक्सिलेटर दाबता येतो, परंतु जर थांबवता येत नसेल वाहन, ॲक्सिलेटर तर कुणालाही दाबता येतो, परंतु ते वाहन योग्य स्पीडने योग्य अंतरावर थांबवता येत नसेल तर निश्चितपणे अपघातामध्ये त्याचं कारणीभूत होतं. तर अशा स्वरूपाची वाहतुकीच्या नियमांच्या संदर्भात उल्लंघनाचे प्रकार हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आणि हे सगळं पाहून अलीकडेच या बाबतीमधली दंडाची रक्कम जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे. ह्या दंडाची रक्कम वाढवण्याच्या पाठीमागे उद्देशच हा आहे की ह्याचा डिटरंट इफेक्ट हा आला पाहिजे. लोकांना भीती ही निश्चितपणे वाटली पाहिजे. त्यांच्या पॉकेट मनीवर, मुलं जर 18 वर्षाच्या वरचे असेल आणि कॉलेजचे मुलं असतील, त्यांच्या पॉकेट मनीवर त्याचा परिणाम झाला पाहिजे आणि त्याला एखादा वाहनाचं व्हायोलेशन किंवा मोटर वाहन कायद्याचं व्हायोलेशन करणं हे स्वस्त नाही पडलं पाहिजे. या दृष्टिकोनातून हे सगळे दंड वाढवलेले आहेत. हे सगळे दंड वाढवण्याच्या पाठीमागे उद्देश एकच आहे की लोकांनी वाहतुकीचे नियम अत्यंत गांभीर्याने घ्यावेत आणि वाहतुकीचे नियम मोडताना 10 वेळा विचार करावा. आणि हे जर नियम प्रत्येकाने पाळले तर निश्चितपणे याचा संपूर्ण परिणाम जो आहे तो रस्ते अपघात कमी होण्यामध्ये निश्चितपणे होईल. तर ही साधारणतः लोकांकडून अपेक्षा हीच आहे की दंड किती वाढला, जसं एखाद्या मर्डरच्या केसमध्ये पुढे एक जन्मठेप होईल किंवा फाशी होईल हे माहीत आहे म्हणून कुणी विरोध करत नाही की एखाद्या मर्डरसाठी जन्मठेप का ठेवली किंवा फाशी का ठेवली. तसंच वाहतुकीचे दंड का वाढवले हे चिंताचं कारण याच लोकांना आहे की जे वाहतुकीचे नियम मोडतात. ज्यांना वाहतुकीचे नियम पाळायचे आहेत त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब नाही आहे की त्यांनी वाहतुकीचे दंड का वाढवले. त्यामुळे वाहतुकीचे दंड अशाच लोकांनी घाबरलं पाहिजे ज्यांना वाहतुकीचे उल्लंघन करायचं आहे. आता ज्या केसेस होत आहेत त्या विदाऊट पुरावा केसेस होत नाहीत, पुराव्यासह केसेस होत आहेत. त्यामुळे कुणालाही अन्याय होणार नाही. योग्य व्हायोलेशन असेल तरच त्याच्यावर गुन्हा, त्यामध्ये वाहतुकीचं उल्लंघनाचा दंड घेतला जातो. त्यामुळे वाहतुकीचं उल्लंघन करू नये ह्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांना सजग केलं पाहिजे. अगदी खरं आहे. जसं आता तुम्ही खूप छान आणि महत्त्वाचा मुद्दाही मांडला की हे जे दंड वाढवलेत आणि कारण की मध्यंतरी जेव्हा हे दंडाची रक्कम वाढवली गेली, जेव्हा म्हणजे रॉंग ठिकाणी पार्किंग किंवा ज्या ठिकाणी, तेव्हा खूप आवाजही उठवला गेला होता की याविषयी. पण तुम्ही छान महत्त्वाचा मुद्दा सांगितला की ह्याची भीती जे हे नियम पाळणार नाहीत त्यांनाच असणं खूप गरजेचं आहे. पण मुळात सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने किंवा जनतेच्या वतीने एक होतं की घाबरून ही रक्कम न भरता किंवा भीती ही तर गरजेची आहेच, पण मला असं वाटतं की जेव्हा आपण बाहेरच्या देशांमध्ये बघतो की नियम पाळताना भीती किंवा त्याच्याही पेक्षा ही माझी जबाबदारी आहे किंवा ही जाणीव आहे हे खूप महत्त्वाचं असतं. सो मला असं वाटतं आपल्याकडेही ती जबाबदारी आणि जाणीव प्रत्येकाला असणं ही गोष्ट खूप गरजेचं आहे. म्हणजे जसं की रात्र जरी झाली असेल किंवा सकाळी असेल, कुठल्याही वेळेला सिग्नल हा पाळला गेलाच पाहिजे, ही माझी जबाबदारी, या दृष्टीने प्रयत्न होणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? खरं तर हे मूल्य शिक्षणाचा विषय आहे. ज्या लहान वयामध्ये संस्कारक्षम वय असतं त्या वयामध्ये मुलांना या बाबतीमध्ये सातत्याने आपण सार्वजनिक ठिकाणी ज्यावेळेस 18 वर्षाचा होईल त्यावेळेस आपण सार्वजनिक जीवनामध्ये जाताना वाहतुकी संदर्भात काय उपाययोजना केल्या पाहिजेत, कोणकोणते नियम पाळले पाहिजेत, या संदर्भातील इतर विषयासारखंच बंबार्डिंग त्याच्या डोक्यावर होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण तो एक जबाबदार नागरिक म्हणून या समाजामध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस समाजाचे इतर नियम, जसं IPCचे सेक्शन्स, इतर कुठले गुन्हे करू नये असं आईवडील सांगतात, तसं वाहतुकी संदर्भातलं उल्लंघन सुद्धा तू करू नयेस हे सुद्धा त्याला वारंवार सांगणं अत्यंत आवश्यक आहे. शासकीय यंत्रणा म्हणून आपण सातत्याने अवेअरनेसचे कॅम्पेन घेतो, लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या NGOज रात्रंदिवस यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु मला वाटतं प्रत्येक घराघरातून हा विषय मुलांच्यापर्यंत गेला पाहिजे आणि जे उद्या देशाचे नागरिक आहेत, ज्यांच्याकडे हातामध्ये ते वाहनं जाणार आहेत, अशा सर्व लोकांना योग्य ते प्रशिक्षण कुटुंबातून, त्याचबरोबर शिक्षण संस्थेच्या लहान वयामध्ये ज्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहेत या स्टेजला त्यांना वेगवेगळ्या स्तरावर त्याचं बंबार्डिंग किंवा त्याचं हॅमरिंग हे वारंवार झालं पाहिजे, जेणेकरून 18 वर्षाचा तो ज्यावेळेस होईल त्यावेळेस एक जबाबदार नागरिक म्हणून फक्त RTO विभागाकडून काही क्षणाचं प्रशिक्षण घेऊन तात्काळ चेंज अपेक्षित नसतो, तसाच
तो आयुष्यभर शिकलेला प्लस शेवटचा पुश म्हणून RTO विभागातलं प्रशिक्षण असं समजून तो जर रस्त्यावर आला तर निश्चितपणे त्याचा परिणाम हा सकारात्मक होईल. परदेशामध्ये नियम तोडताना तीच आपली मानसिकता असते की आपण ज्यावेळेस परदेशामध्ये जातो त्यावेळेस आपल्याला हे माहीत असतं की आपल्याला कुणी पाठीमागं वाचवणार नाही. समजा त्या ठिकाणी काही घडलं तर पाठीमागं कुणी आपल्याला वाचवणार नाही. आपल्या देशामध्ये आपल्या एअरपोर्टला उतरल्यानंतर तो त्याच्या नैसर्गिक हालचालीमध्ये येतो. इथं काही प्रश्न झाला तर मला कुणी नाही कुणी माझ्या वाचवण्याला येऊ शकतो. तर ही जी अडचण आहे आमच्या ट्रॅफिक पोलिसांच्या संदर्भात तर वारंवार येणारी अडचण तीच आहे की प्रत्येकाला वाटतं की मला कुणीतरी त्या ठिकाणी मदत करू शकेल, काहीतरी होऊ शकेल. परंतु हे न वाटता या आपल्या एखाद्या कृतीमुळे जर सिग्नल तुम्ही जंप केला तर बाहेरून दुसऱ्या समोरून येणाऱ्या वाहनांना हे माहीत नसतं की एखाद्याने सिग्नल जंप केलेला आहे. तो सिग्नल त्याचा ग्रीन असल्यामुळे तो त्याच्या स्पीडनं निघतो आणि सगळ्यात भयानक अपघात हे सिग्नल जंपचे होतात. त्यामुळे त्याला सगळ्यात दंड मोठा या नवीन अमेंडमेंटप्रमाणे केलेला आहे. हे दंड त्याच मुद्द्यावर वाढवलेले आहेत की ज्या मुद्द्यावर प्राण जाऊ शकतो. असे व्हायोलेशन जे आहेत त्या मुद्द्यावर सगळे दंड वाढवलेले आहेत. इतर कुठल्याही बाबतीमध्ये दंड वाढवलेले नाहीत. तर मला वाटतं मूल्य शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जो प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर अत्यंत प्रगल्भतेने राबवला. अगदी खरं आहे. म्हणजे शाळेमध्ये हा एक छोटासा प्रशिक्षणाचा विभाग म्हणून अगदी कंपल्सरीच केला पाहिजे. कारण तिथूनच त्यांना आपण म्हणू शकतो ना की आता जसं तुम्ही सांगितलं की ही माझी जबाबदारी आहे. म्हणजे पुढे जाऊन त्याचं प्रशिक्षण घेतल्यावरही नियम पाळणं हे माझं एक जबाबदार नागरिक म्हणून काम आहे हे त्यांच्या रक्तामध्ये कुठेतरी भिनलं गेलं पाहिजे. त्याचबरोबरीने सर असंख्य अपघात होतात की ओव्हरटेक करणं, तर ते सुद्धा कुठेतरी कमी करणं गरजेचं आहे किंवा त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? किंवा त्या प्रकारातही खूप होतं ओव्हरटेक करणं. रस्त्यामधील बहुतांश अपघात हे ओव्हरटेकिंगच्या माध्यमातून होतात. स्पीड जास्त असतं. समोरून जर सिंगल रोड असेल तर अशा ठिकाणी तर सर्वाधिक अपघात होतात. सुदैवाने आपल्याकडचे जे सध्याचे रोड आहेत ते अत्यंत चांगले, सध्या डबल ज्याला मीडियन असतो असे रोड होत आहेत. त्यामुळे त्या बाबतीमध्ये थोडी अपघाताची संख्या कमी आलेली आहे. परंतु जे सिंगल रोड आहेत त्या ठिकाणी ओव्हरटेकिंगमुळे, स्पीडमुळे, ओव्हरटेकिंग करताना स्पीड करतो, कोणत्या ठिकाणी ओव्हरटेक, ब्लाइंड ठिकाणी ओव्हरटेक करतो का आपण, हे सगळे मुद्दे आपण बघितले पाहिजेत. आणि जसं पाठीमागच्या प्रश्नाचा जे प्रश्न करते होते त्यांनी विचारलं की अनुभव हा महत्त्वाचा मुद्दा असतो. तर अधिक पोहणारा व्यक्ती बुडण्याची शक्यता जास्त असते. त्याचं कारण असतं ओव्हर कॉन्फिडन्समुळे की मला इतक्या दिवस काय झालेलं नाही, आता काही होणार नाही. या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तो व्यक्ती चालवत असतो किंवा तो व्यक्ती वागत असतो आणि त्याचा परिणाम अपघातामध्ये होतो. अपघात बोलून चालून येत नाही, कुठलाही क्षण, कुठलाही वेळ सांगून येत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेस आपण किती अनुभव आहे त्यापेक्षा आपण दररोज फ्रेश आहोत हे वाटणं अत्यंत आवश्यक आहे. आणि यामध्ये काही लोक मादक द्रव्याचं सेवन करून वाहनं चालवतात, वेगवेगळ्या ड्रग्सच्या आहारी जाऊन वाहनं चालवतात. हे सगळ्यात डेंजरस सिच्युएशन हे रस्त्यावरचे असते. त्यामुळे आपण वाहन व्यवस्थितपणे चालवलं तर समोरचा व्यक्ती हा योग्य स्टेजमध्ये, माइंड स्टेजमध्ये आहे याची कल्पना नसते. त्यामुळे विनाकारण अशा स्वरूपाचे अपघात होऊन मृत्युमुखी पडण्याची संख्या वाढते. नक्कीच. म्हणजे आपली जबाबदारी आपण ओळखून वाहनं चालवणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सर विषय खूप छान आहे, वेळेची आपल्याकडे कमतरता आहे. पण तरीही जाता जाता मला असं विचारायचं आहे की वाहतूक पोलीस जेव्हा आपण म्हणतो की बऱ्याच ठिकाणी कॅमेरे आहेत पण काही ठिकाणी आपले वाहतूक पोलीस उभे असतात, त्यावेळेला खरं तर त्यांना काय अडचणी मगाशी तुम्ही सांगितल्या, पण तरी की जागरूक नागरिक म्हणून ही त्याची जबाबदारी असते की त्यांनाही रिस्पेक्ट देणं आणि त्याच पद्धतीने त्यांच्याही काही अडचणी समजून घेणं, ही दुहेरी भूमिका आहे. त्याविषयी तुम्ही काय सांगाल जरा? वाढती वाहन संख्या आणि वाढती लोकसंख्या याच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांची संख्या ज्या शासन नियमाप्रमाणे आहे ते आहे. परंतु हे सगळं वातावरण कोपअप होताना वाहतूक पोलिसांना बरीच दमछाक हे रस्त्यावर दररोज करावं लागते आहे. वेगवेगळ्या वातावरणामध्ये, म्हणजे पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, तिन्ही सीझनमध्ये रस्त्यावर आपण स्वतः प्रत्येक व्यक्तीने एका चौकामध्ये एक अर्धा तास जरी घालवला तर त्याला थोड्या वेळानंतर आपण काय ऐकतोय किंवा ऐकायला येतं की नाही हे समजत नाही. प्रचंड आवाज कानावर येतो, डोळ्यामध्ये लाल डोळे होऊन जातात, श्वास त्याचा फुलतो. म्हणजे पोल्युशनचं प्रमाण इतकं मोठं आहे, साऊंड पोल्युशन एवढं मोठं आहे, डस्ट पोल्युशन एवढं मोठं आहे. ह्या सगळ्या गोष्टीची तमानं बाळगता वाहतूक पोलीस हा त्या चौकामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत अव्याहतपणे असावा अशी सगळ्यांची अपेक्षा असते. आमच्या वरिष्ठांची अपेक्षा असते, म्हणजे आम्ही स्वतः अपेक्षा तसं ठेवतो. लोकांची अपेक्षा तशीच असते की इथं वाहतूक पोलीस कोणी दिसत नाही आहे. परंतु त्याच अनुषंगाने ह्या वाहतूक पोलिसांच्या आरोग्याच्या समस्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आपण पिरियॉडिकली 3-3 महिन्याने ह्या वाहतूक पोलिसांच्या आरोग्यासंदर्भातले तपासणी करतो आणि तपासणीमध्ये जे आढळतं ते अत्यंत धोकादायक, धक्कादायक असतं. या लंग्सच्या बाबतीमध्ये, त्यांच्या डोळ्याच्या बाबतीमध्ये,
त्यांच्या हार्टच्या बाबतीमध्ये, हे सगळे विकार हे रस्त्यावर उभा राहिल्यामुळे होतात. आणि हे रात्रंदिवस ड्युटी केल्यानंतर हे विकार निश्चितपणे बळावतात. ते बळावू नयेत म्हणून आमच्याकडे कुटुंब आरोग्य योजनेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात अशा स्वरूपाचे कर्मचाऱ्यांना मदत केली जाते. त्यांच्या आरोग्यासंदर्भातला फीडबॅक घेतला जातो आणि फॉलोअप केला जातो. सातत्याने त्याचं आरोग्य व्यवस्थित राहावं या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना वेगवेगळ्या गोष्टी ज्या स्पॉटवर प्रोव्हाइड करू शकतो आपण, इतर सॅनिटेशनच्या गोष्टी असतील, त्यांच्या आहाराच्या संदर्भातल्या गोष्टी असतील, पाण्याच्या संदर्भातल्या गोष्टी असतील, इतर काही खाऊ नये या दृष्टिकोनातून काय काय करता येऊ शकतं, या सगळ्या गोष्टी त्या त्या ठिकाणीच कशा उपलब्ध होतील या गोष्टी पाहिल्या जातात. परंतु तरीसुद्धा रस्त्यावर उभा राहिल्यानंतर या आरोग्याच्या समस्या ह्या निश्चितपणे होतात. त्यातून चिडचिड होते. ज्यावेळेस आपण एखाद्याशी आर्ग्युमेंट करतो, एखाद्या व्यक्तीने नियम तोडलेला आहे माहीत असतानासुद्धा तो मान्य तो करत नाही. वाहतूक पोलिसांसंदर्भात सौजन्याने बोलणाऱ्याची संख्या खूप कमी असते. कारण कुणी नाही कुणी कधी नाही कधी कुठल्या नाही कुठल्या क्षणी दंड भरलेला असतो. तो दंड प्रत्येकाला वाटतं की मी बरोबर आहे आणि समोरचा व्यक्ती चुकीचा आहे. ते सिद्ध करण्याचं कठीण असतं. म्हणून ई चलानच्या सिस्टीममधून आपण पुराव्यासहित या स्वरूपाची कारवाई करतो आहोत, जेणेकरून त्याला त्याचा पुरावा दाखवता येतो की तुम्ही कसं चुकलेला आहात. हे सगळं आर्ग्युमेंट, दिवसभराचं आर्ग्युमेंट आणि ऊन, वारा, पाऊस या सगळ्या गोष्टी याचा विपरीत परिणाम निश्चितपणे पोलिसांच्या आरोग्यावर होतो. आणि त्या बाबतीचा तो सगळा विचार करून महाराष्ट्र शासन या बाबतीमध्ये, आमचं होम डिपार्टमेंट आणि संपूर्ण ट्रॅफिक विभाग या बाबतीमध्ये गांभीर्याने विचार करून या बाबतीमध्ये उपाययोजना करत आहे. अगदी खरं आहे सर. मला आपल्या सगळ्या जनतेला म्हणण्यापेक्षा ज्यांच्याकडे वाहनं आहेत त्या सगळ्यांनाच काय तुम्हाला सांगावं असं वाटतं? काय 1-2 शब्दात काय सांगाल? खरं तर सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. प्रत्येक सुरक्षिततेची बाबतीमध्ये स्वतःपासून सुरुवात करा. आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना करा. त्यानंतर इतरांनी काय करावं याविषयी आपण प्रबोधन करता येईल. परंतु जर स्वतःपासून सुधारायला सुरुवात केली, स्वतः वाहतुकीचे नियम पाळले, आपल्या इष्टमित्रांना, आपल्या जवळच्या कुटुंबियांना वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी बाध्य केलं तर निश्चितपणे बदल घडेल. वाहतुकीचे नियम स्वतःहून पाळल्याशिवाय आणि समाजामध्ये वाहतुकीच्या नियम पाळणाऱ्यांची प्रतिष्ठा वाढल्याशिवाय निश्चितपणे हे विदारक चित्र हे बदलणार नाही. मला वाटतं लोकसहभागाशिवाय हे शक्य नाही. आणि आपण सगळे यामध्ये सहभागी व्हाल आणि वाहतुकीचे नियम पाळून अपघात कमी करण्यामध्ये किंवा शून्य करण्यामध्ये आपला सर्वांचा हातभार लागेल अशी मला अपेक्षा आहे. नक्कीच. जसं आता सरांनी आपल्याला सांगितलं की रहदारीचे नियम पाळा आणि उठसूट होणारे मृत्यू टाळा. हे जेवढे काही म्हणजे हे नियम आहेत किंवा कायदे आहेत ते फक्त वाचून दुर्लक्ष करण्यासाठी नाही आहे, तर त्याचा आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये त्याचा अवलंब करून एक जबाबदार नागरिक बना आणि हे जे होणारे अपघात आहेत ते आपण टाळू शकतो आणि त्याचं प्रमाण कमी करून शून्यावरही आणू शकतो. आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्कीच कळवा. माध्यमं तर तुम्हाला माहीतच आहेत. फेसबुक आहे www.facebook.com/DD सह्याद्री. जीमेल आय डी आहे. जीमेल आय डीवर तुम्ही तुमचे प्रश्न, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. hellosahyadri20@gmail.com. यूट्यूब आहे आणि ट्विटरही आहे. सर, आज तुम्ही ते आलात आणि खरंच कशा पद्धतीने आपली जबाबदारी ओळखून हे वाहतुकीचे नियम पाळून अपघात आपण कमी करू शकतो आणि लोकसहभाग आपला देऊ शकतो, एवढी छान माहिती आम्हाला दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयाचा. तोपर्यंत नमस्कार.